DJ Moral Stories. मधु तिचे मामा मामी छबिली आणि जयपाल सोबत राहत असते. मधुने काही वर्षापूर्वीच तिच्या आई वडिलांना गमावलं आहे, ज्यानंतर ती तिच्या मामा मामींसोबत राहते. परंतु तिची मामी छबिली तिच्या सोबत नीट वागत नव्हती. अगं ए कामचोर पोरी, अजून किती आराम करणार आहेस? मागच्या 1 मिनिटापासून तू बसली आहेस. तुला न बसता दिवसभर काम करत राहायचं आहे. सांगितलं होतं ना मी तुला. मामी, मी काम करून थकली आहे. माझं डोकं आता खूप दुखत आहे. अगं बंद कर तुझी ही नाटकं. चल लवकर जाऊन कामावर, नाहीतर एक कानाखाली देईन. सरळ घराबाहेर जाशील. नालायक कामचोर कुठची. छबिली खूपच निर्दयी आणि क्रूर स्वभावाची असते. ती मधुला दिवस रात्र सारखं काम करायला लावते आणि बिचारीला थोडा वेळही मोकळा श्वास घेऊ देत नाही. मधु खूपच स्वादिष्ट जेवण बनवत असते. अरे वा वा मधु, आजचे हे पराठे आणि लोणचं तर खूपच स्वादिष्ट झालं आहे. मजा आली खाऊन. जेवण तर चांगलं आहे, पण जेवण बनवणारी खूपच पनवती. छबिली, का त्या गरीबाच्या मागे हात धुवून लागली आहेस? जयपाल, तू तर गप्पच बस. तुझ्या बहिणीची ही पनवती मुलगी इथे फुकटचं जेवायला नाही आली. मी हिला अजिबात आराम करू नाही देणार. हिच्याकडून कामच करून घेईन. छबिली आणि जयपालने त्यांच्या 5 वर्षाच्या मुलीला एका अपघातात गमावलं होतं. तेव्हापासून छबिलीने सर्वांशी चांगलं वागणं बंद केलं आणि ती सारखी चिडचिड करायला लागली. जेव्हा जेव्हा मधुकडून काही चूक व्हायची तेव्हा तेव्हा ती तिला लाटण्याने खूप मारायची. एक दिवस जयपाल खूपच काळजीने घरी येतो आणि छबिलीला म्हणतो, छबिली, आज सावकाराने मला शेवटची ताकीद दिली आहे. जर पुढच्या 2 दिवसात व्याजासकट पैसे परत नाही दिले तर तो आपल्याला या गावात राहू देणार नाही. अरे देवा, आता काय होणार? माहित नाही छबिली. मधु हे सर्व ऐकते. ती हनुमानजींची खूप मोठी भक्त असते. तिच्या मामाला ती काळजीत बघून ती सरळ मंदिरात जाऊन हनुमानजींना प्रार्थना करते. हे बजरंगबली, माझे मामा ज्या संकटात सापडले आहेत त्यांना त्यातून बाहेर काढा. मी तुम्हाला विनंती करते. तेव्हा जंगलातील रस्त्यातून परत येताना तिला एक माकड दिसतो, जो झाडांमध्ये अडकलेला असतो आणि त्याला जखम झालेली असते. ती लगेच औषधी पाला तोडून त्या पाल्याचा लेप बनवते आणि त्या माकडाच्या जखमेवर तो औषधी लेप लावते. धन्यवाद ताई, तू माझी रक्षा केलीस. नाहीतर मी या झुडपामध्ये अडकूनच राहिलो असतो. मला खूप त्रास होत होता. अरे वा, तू तर बोलणारा माकड आहेस. असो, तू काळजी करू नकोस. आता तो लेप लावल्यामुळे तुझी जखम बरी होऊन जाईल. मधु तिथून घरी निघून जाते. 2 दिवस निघून जातात, पण जयपाल पैसे जमू नाही शकत आणि बलजीत सावकार त्याच्या माणसांना घेऊन जयपालच्या घरी जातो. अरे तू काय मला मूर्ख समजतोस की काय? या वेळेस मी तुला आणखी मुदत देणार नाहीये. आता एक शेवटचा उपाय आहे, ज्यामुळे तुझ्या खांद्यावरचं एक कर्जाचं ओझं कमी करू शकतोस. तुझ्या या बहिणीच्या मुलीला माझ्याकडे सोपव. मला तिच्याशी लग्न करायचंय. काय? हे तुम्ही काय बोलताय? हो, मला ही मुलगी खूप आवडते आणि लग्नानंतर मी तिच्या बरोबर खूप मजा करणार आहे. अहो पण मधु फक्त 22 वर्षांची आहे आणि तुम्ही 47. तुम्ही हिच्यापेक्षा 25 वर्षांनी मोठे आहात आणि त्यानंतर असं नका करू मामा. मला ह्या म्हाताऱ्या माणसासोबत लग्न नाही करायचंय. अगं गप्पा बस तू पनवती कुठची. जयपाल, तू हिचं म्हणणं अजिबात नको ऐकूस आणि तुझ्या कर्जाच्या ओझ्यातून मुक्त हो. छबिली, अगं पण तुला माझी शपथ जयपाल, लवकरच होकार दे. जयपाल त्यावेळेस आपल्या भाचीचं म्हणणं न ऐकता त्याच्या बायकोचं म्हणणं ऐकतो आणि ते लोक मधुला बलजीतच्या हाती सोपवतात. बलजीत बिचाऱ्या हताश मधुसोबत जबरदस्ती लग्न करतो आणि तिला घरी घेऊन जातो. काय मग जाने मन, बघितलंस का? आपल्या मधुचंद्राच्या रात्रीसाठी मी हा पलंग सजवलाय. तुझं हे मुसमुसलेलं तारुण्य बघून माझ्या अंगामध्ये तर करंट लागलाय. आज तर मी 1 मिनिटही वाया जाऊ देणार नाहीये.
आज तुला मी स्वर्गाची सफर करून आणतो बघ. जसजसं बलजीत मधू जवळ जातो, मधू तिथे असलेल्या फुलदाणीने त्याचं डोकं फोडते आणि लगेचच स्वयंपाकघरातील मिरची पावडर घेऊन त्याच्या डोळ्यात टाकून तिथून पळून जाते. नाही, थांब. तुझ्या तर मी तुला नाही सोडणार. तुझे तुकडे तुकडे करणार. पळत पळत मधू जंगलात पोहोचते. हा, हे देवा, धन्यवाद माझी साथ दिल्याबद्दल आणि मला त्या दृष्ट सैतानाच्या जाळ्यातून बाहेर काढल्याबद्दल. मधू आता जंगलाजवळील दुसऱ्या गावात एक झोपडी बांधून त्याच झोपडीत ती राहू लागते. रोज ती नोकरी शोधायला जाते, पण एक आठवडा उलटूनही तिला कुठेच नोकरी मिळत नाही. एक दिवस ती एका छोट्या मुलाला रस्त्यावर रडताना बघते. आई बाबा, कुठे गेले माझे आई बाबा? मी आता एकटं कसं राहणार? काय झालं बाळा, तू रडतोयस का? मी घरी जाण्याचा रस्ता विसरलो आहे ताई. माझ्या आई वडिलांकडे मला घेऊन जाशील का तू ताई? मला माझ्या घरचा पत्ता आठवत नाहीये. हे हनुमानजी, बरं बाळा, हे सांगू शकतोस तुझ्या घराजवळ कोणती जागा, नदी, मंदिर, शाळा काही आठवतंय? माझ्या घराजवळ एक मोठा तलाव आहे आणि जिथे एक मोठं जांभळाचं झाड देखील आहे. बरं, त्या तलावाजवळ तर 2 दिवस आधीच मी जाऊन आलीये. चल, घाबरू नकोस, मी तुला तुझ्या आई वडिलांजवळ सोडून येते, ठीक आहे? मधू त्या मुलाला त्याच्या आई वडिलांजवळ सुखरूप पोहोचवते. त्याचे आई वडील खूप श्रीमंत असतात. परतफेड म्हणून ते मधूला 50,000 रुपये देतात. मधू आधी ते पैसे घेण्यास नकार देते, पण नंतर त्यांच्या हट्टामुळे ते पैसे तिला घ्यावेच लागतात. ती त्या पैशाने गावात एक नवीन ढाबा चालू करते आणि तिच्या ढाब्याचं नाव ती मधू का जायका असं ठेवते. तिच्या जेवणाच्या उत्तम चवीमुळे हळूहळू तिथे ग्राहकांची गर्दी वाढतच जाते. इतके स्वादिष्ट छोले कुलचे मी आधी कधीच नाही खाल्ले. मधू, तुझ्या हातची चव तर काहीतरी निराळीच आहे. खरंच तू खरंच स्वादिष्ट जेवण बनवतेस ताई. मजा आली खाऊन. मला आणखी एक कढी भात दे आणि त्या कढीमध्ये 1-2 एक्स्ट्रा भजीही टाक. हा ठीक आहे दादा, धन्यवाद. एक दिवस अचानक संध्याकाळी ढाबा बंद करायच्या वेळेस मधूच्या ढाब्यावर काही गुंड येतात आणि तिची वाट अडवतात. काय गए चिकणे, छम्मक छल्लो, थोडं आमच्याकडे पण लक्ष दे की. चल, निमूटपणे सगळे पैसे काढ. चाल. हे बघतेस काय? पैसे काढ, चाल सगळे. निमूटपणे सगळे पैसे आमच्या स्वाधीन कर, समजला? सोडा मला, सोडा. मी तुम्हा तिघांचं काय वाईट केलंय? माझ्या मेहनतीचे पैसे का हिसकावून घेताय? मधू खूप घाबरून जाते. ते 3 गुंड तिला ढकलून तिच्या ढाब्याची तोडफोड करून ढाब्याच्या आतमध्ये शिरतात. तेवढ्यात तिथे 3 माकड येतात, ज्यामधून एक तो माकड असतो ज्याला मधूने झाडांमधून बाहेर काढलेलं असतं. ते 3ही माकड त्या गुंडांवर हल्ला करतात आणि त्यांना चांगला चोप देतात. वाचवा, सोडा, सोडा आम्हाला. हे घे, हे घे. त्रास देतोस का इमानदार आणि गरीब व्यक्तींना? हे घे. माकडांना घाबरून गुंड तिथून पळत सुटतात आणि मधू माकडांचे आभार मानते. धन्यवाद मला त्या गुंडांपासून वाचवल्याबद्दल. ताई, तू देखील माझे प्राण वाचवले होतेस ना. आणि जेव्हा आमच्या माकडांच्या टोळीने तुला संकटामध्ये पाहिलं तेव्हा आम्ही मदतीसाठी आलो आणि तू मला प्रेमाने बिट्टू म्हणू शकतेस. ठीक आहे बिट्टू, तू आणि तुझे मित्र खूपच चांगले आहात. तायडे, आजपासून आम्ही तुझ्या बरोबर या ढाब्यावर काम करणार आणि त्याबरोबर तुझी रक्षा देखील करणार. तुझे खूप आभार बिट्टू. तुला नक्कीच माझ्या हनुमानजींनी पाठवलं असेल इथे. आणि मग त्या दिवसापासून मधूच्या ढाब्यावर बिट्टू माकड आणि त्याचे मित्र तिथे काम करायला लागतात आणि मधू व माकड सोबत मिळून ढाब्यावर खूप मेहनत करतात आणि त्यांचा तो आगळा वेगळा ढाबा कमी दिवसात खूपच प्रसिद्ध होतो.